तर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर येथे गेल्या 5 महिन्यांपासून विकास कामं सुरू असल्याने हे मंदिर बंद आहे। त्यामुळे अनेक शिवभक्त स्थानिक नागरिक हे मंदिर सुरू होण्याची आतुरतेने वाट बघतात। मात्र सध्या जी इथल्या कामाची स्थिती आहे त्यानुसार हे मंदिर आता 31 मे रोजी देखील प्रत्यक्ष दर्शनासाठी खुलं होईल अशी आशा मावळताना दिसते। या अगोदर 9 मेला भाविकांसाठी दर्शन खुलं होईल असं सांगण्यात आलेलं। आता 31 मे तारीख देखील देण्यात आलेली ती आता पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी। श्री क्षेत्र भीमाशंकर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं तीर्थक्षेत्र आणि या ठिकाणी केवळ राज्यातून नव्हे देशभरातून दर्शनासाठी शिवभक्त येत असतात। मात्र 9 जानेवारीपासून इथल्या विकास कामामुळे या मंदिरामध्ये दर्शन हे बंद करण्यात आलं। माझ्या पाठीमागे जर पाहिलं तर अशा पद्धतीने आपलं हे जे भीमाशंकर मंदिराचं काम आहे ते करोड रुपयांच्या निधीच्या माध्यमातून आता अनेक विकास कामं जी आहेत ती इथं श्री क्षेत्र भीमाशंकरमध्ये होताना दिसत आहेत। विशेषतः याच्या आसपासची जी कामं आहेत ती देखील वेग घेताना दिसत आहेत। सुरुवातीला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी हे काम अगदी तीव्र गतीने होईल एवढंच नव्हे तर गिनीज बुकात या कामाची नोंद होईल अशा पद्धतीने हे काम केलं जाणार आहे। त्यानुसार 9 मेला इथलं दर्शन चालू करण्यात येईल असं सुरुवातीला सांगितलं गेलं। मात्र 9 मे पर्यंत देखील हे काम पूर्ण होऊ शकलं नाही। आता इथली जी विकास कामं आहेत ती अजूनही त्या गतीने होताना दिसत नाहीयेत। आता मान्सून पूर्व पाऊस जो आहे तो येऊन ठेपलेला आहे, आकाशामध्ये ढग दिसू लागलेले आहेत आणि पाऊस कधी येऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। जर इथे पाऊस आला तर इथे असलेला राडारोडा आणि एकूणच इथे जे कामामुळे सगळी जमीन जी खोदलेली आहे त्याच्यामुळे चिखल होण्याची शक्यता आहे। यामुळेच इथे श्री क्षेत्र भीमाशंकरचे दर्शन 31 मेला सुरू होईल अशी आशा धुसर वाटते। तिकडे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर लवकरात लवकर इथली विकास कामं पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रशासन प्रयत्न करताना दिसत आहे। मात्र आत्ता जी कामाची गती आहे त्यानुसार सभामंडप पूर्ण नाहीये, त्याच्यामुळे प्रत्यक्ष इथं भक्तांना दर्शन घेता येणार नाहीये आणि सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ज्या पार्श्वभूमीवर इथे मोठी गर्दी होणार आहे त्यानुसार श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराच्या आसपास असलेले जे गावठाण आहे ते देखील विस्थापित केले जाणार आहे। त्याची जी व्यवस्था आहे ती देखील करण्यात आलेली आहे, मात्र त्याचं काम देखील अजून होण्यास उशीर लागणार आहे। तूर्त तरी 31 मेला श्री क्षेत्र भीमाशंकर खुलं होईल अशी आशा काहीशी अस्पष्ट होताना दिसते। आता जी कामाची गती आहे त्यानुसार दुसरीकडे प्रशासन ऑनलाईन दर्शन सुरू करेल अशी देखील चर्चा ऐकू येते। आता 31 मेला श्री क्षेत्र भीमाशंकरचं दर्शन खुलं केलं जाणार आहे का हे पाहणं तितकंच औत्सुक्याचं राहील। अविनाश पवार, NDTV मराठी, भीमाशंकर, पुणे।